मी संन्यास घेतला म्हणजे काय विशेष केलं आहे असं नाही. ती प्राचीन काळापासून हे चालत आले. चाणक्य संन्यासी होते, विद्यारण्य संन्यासी होते, आदिशंकराचार्य संन्यासी होते. संन्याशांची मालिका, त्यांचं नाव जर घ्यायचं असेल तर आपल्याला कागद देखील पुरणार नाही, एवढं सगळे मालिका आहे. इकडे संन्यास वगैरे नाही, तिकडं मात्र ऋषिकेशला आहे, स्वर्गाश्रमात आहे, शिवानंदांचं हे आहे, अनेक ठिकाणी, सगळ्या ठिकाणी संन्यास घेणारे बरेच आहेत सगळे. त्याच्यामधला हा ऋषिकेशचा आश्रम जो आहे हा जरा त्याच्यापैकी श्रेष्ठ आहे. संन्यास का घेतला, काय झालं, मी प्रचारक का गेलो, का नाही, हे मला माहित नाही. मनात आलं आणि गेलो, आणि सगळं जे काय करता करता तो परमेश्वर आहे, त्यामुळे ते सगळं घडलेलं आहे. गुरुजी म्हणायचे, परमपूज्य गुरुजी म्हणायचे की आपलं संघाचं काम म्हणजे काय आहे. मी व्यष्टी म्हणजे व्यक्ती नसून मी समष्टी आहे. मी समष्टी नसून मी सृष्टी आहे, आणि मी सृष्टी नसून मी परमेष्टी आहे. अशा प्रकारच्या जाणीवेने माणसाची अशी आपलं जीवन जे आहे असं उदात्त करत करत सगळ्या विश्वाला व्याप्त करणं जे आहे, हेच आमचं ध्येय आहे, संघाचं ध्येय आहे असं म्हणून पूजनीय गुरुजीने एकदा बौद्धिक मध्ये सांगितलं होतं. किती जणांच्या लक्षात राहिलं मला माहित नाही, पण माझ्या मनामध्ये ते बसून राहिलं होतं. म्हणून व्यक्तिगत जीवन जे असेल ते ब्रह्मचर्य आश्रम, समष्टी म्हणजे समाज जीवनामध्ये गृहस्थाश्रम असतो, सृष्टी जीवनामध्ये वानप्रस्थाश्रम असतो, आणि चतुर्थ संन्यासाश्रमामध्ये हा जो आहे हा चतुर्थाश्रम आहे. शेवटी असं आहे, मला सगळ्यांना आता बऱ्याच जणांनी मी असं केलं तसं केलं असं वगैरे. काय होतं माहिती आहे का, आपल्याला असं वाटतं आपण काहीतरी केलं, आणि मला असं वाटायला आपण एवढं सगळं केलं हे मला काही माहीतच नव्हतं, पण हे सगळे म्हणतात बरंच काय केलं म्हणून. एक मूर्तिकार असतो, तो मूर्तिकार काय करत असतो, दगडाच्या ह्याच्यामधून ते मूर्ती घडवत असतो. छिन्नी मार, इकडे मार, तिकडे मार, हे करून ती मूर्ती तयार करतो देवाची. आणि मूर्ती तयार करून त्या मूर्तीच्या समोर तो चित्रकारच स्वतः साष्टांग नमस्कार घालतो. तसं मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ह्याच्यामध्ये ज्यापासून आलो, अनेक स्वयंसेवक, अनेक कार्यकर्ते, अनेक प्रचारक, अनेक अधिकारी मंडळी, सगळ्यांच्या संबंधातून माझी छाटणी होत गेली, तासत गेले सगळं. आमचं दगड जो होता नाडकर्णी, त्याला एक प्रचारक म्हणून एक रूप दिलं गेलं, आणि रूप दिलं गेलं, आणि ते म्हणा प्रचारक म्हणून सगळे आता जसं नमस्कार करतात ना, सगळं ते सगळं सुरू झालं. तर आपलं काय वैशिष्ट्य नाही. आणि या भूमीमध्ये आपण सगळे भाग्यवान आहोत की भरतभूमीत जन्माला आलो. म्हणजे गुरुजींनीच एकदा सांगितलं होतं की आपली ही भूमी जी आहे ही तपोभूमी आहे. आणि तपोभूमी कशाला म्हणतात, ज्या रानात कृष्णसार मृग असतं त्याला तपोभूमी म्हणतात. आणि जगाच्या पाठीवर भारत जर सोडला तर कृष्णसार मृग हे कुठल्याही जगाच्या पाठीवर मिळत नाही. त्यामुळे ही तपोभूमी आहे, ही देवभूमी आहे. सगळे देव इकडे जन्माला आले. जगाच्या पाठीवर कोणीतरी पैगंबर आला म्हणजे परमेश्वराचा दूत आला, परमेश्वराचा मुलगा आला, पण प्रत्यक्ष परमेश्वर आलेली एकमेव भूमी जर असेल तर ती आमची मातृभूमी भरतभूमी आहे. आणि ही मातृभूमी जी आहे ही कर्मभूमी आहे. सगळ्यांनी कर्म केलेले आहेत. आता आपण पाहतो ना राजकारणामध्ये, सुभाष वेलिंगकरला मी म्हटलं होतं, आमचं वेलिंगकर गोमंतकाचा विभाग संघचालक आहे, त्याला म्हटलं आमचे सम्राट जे होते मानधाता, रघु, असे सगळे मोठे मोठे सोमवंशाचे असू दे किंवा सूर्यवंशाचे असू दे, अत्युच्च पदावर असताना देखील आपलं संपूर्ण राज्य सोडून वानप्रस्थाला गेलेले आहेत सगळे. म्हणजे अधिकाराची लालसा नव्हती. विद्वेषणा किंवा दारेषणा किंवा पुत्रेषणा म्हणतात त्याला. आणि लौकिक ह्याच्यामध्ये सगळे प्रसिद्धीची ही सगळी जी आहेत ऐषणा ज्या असतात ह्या माणसाला सगळ्या ह्याच्यामध्ये गुंतून ठेवत असतात.
ह्या सगळ्याच्यापासून अलिप्त जर राहायचं जर असेल तर भक्तीशिवाय काही नाही आहे. आपण विचार करा, जगाच्या पाठीवर एक मुसलमान धर्म जन्माला आला, एक ख्रिश्चन धर्म जन्माला आला. त्यांच्यामध्ये प्रगती झालेली नाही, उपासना मार्गाचे विविधता निघाली नाही. हा आपला भारत देश तेवढाच असा आहे की ज्याच्यामध्ये असंख्य असे उपासना मार्ग आहेत. षडदर्शन शास्त्र आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आहे. त्याशिवाय उपनिषद आहेत, दशोपनिषद, 11 श्वेताश्वरोपनिषद, किती उपनिषद आहेत. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, सगळे अनेक योग आहेत. आणि हे सगळे करत असताना ह्यांना कुणीही एकमेकांना विरोध केलेला नाही. जैन आहेत, बौद्ध आहेत, लिंगायत आहेत, शीख आहेत, इथे कोणाला कोणावर आघात केलेला नाही. नाहीतर सेंट जॉनला जिवंत जाळलं, सॉक्रेटिसला विष देऊन मारलं. इकडे आमच्याकडे असं काही कोणी केलेलं नाही. तसं आपल्या मताशी विरोध असणाऱ्यांना जीवानीशी संपवण्याचं काम जे आहे हे आपल्या भारतात घडलेलं नाही. परस्पर पूरकता, परस्पर सामंजस्य, परस्पर सहकार्य, सगळी पंचमहाभूत एकमेकाशी सहकार्य करतात, परस्पर पूरक आहे, परस्पर समन्वय आहे. म्हणून विश्वाची जीवन रचना चालते. म्हणून समाज देखील चालायला पाहिजे असेल तर परस्पर पूरकता, परस्पर सामंजस्य, परस्पर सहकार्य असावं लागतं. आणि सगळ्यात अत्यंत सोपं हे जर काढलेलं असेल तर डॉक्टरांचं ते औषध काढलं त्यांनी. हिंदू संघटनेचा आधार त्याने विचारायचं. ते मी परवा एका बैठकीला मला जबरदस्तीने नेलं. नांदेडचे जज होते, ते म्हणाले तुम्ही आलंच पाहिजे म्हणून मी गेलो तिकडं. ते म्हणाले तुम्ही काहीतरी बोला म्हणाले. काहीतरी बोलणार काय, 7 अधिकारी होते तिकडे, म्हणजे आमच्या कुंडलीला लागलेलेच आहेत. ते तिकडे गेल्यानंतर ते म्हणाले तुम्ही काहीतरी सांगा म्हणून. मी सगळ्यांना विचारलं संघाचं ध्येय काय, कोणाला सांगता आलं नाही. मी मग त्यांना सांगितलं संघाचं ध्येय हिंदू संघटन आहे. हे एवढं सोपं आहे, त्याच्यामध्ये काही शंका असण्याचे कारणच नाही. तर हे संघटनेचा आधार काय म्हटलं तर तेही कोणाला सांगता येईना. कार्यकर्ते होते, म्हणजे संघचालक होते, सगळे होते. आणि हा प्रश्न आम्हाला बैठकीमध्ये, मुंबईची बैठक मिरजेला गेल्यावेळी गुरुजीने हा प्रश्न विचारला होता. बोला संघटनेचा आधार सांगा. कोणालाही सांगता आलं नाही. हिंदुत्व म्हणाले, बरोबर आहे, काय मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता म्हणून गुरुजी म्हणायचे. अरे संघटनेचा आधार आपली आई आहे. ही आई जर आपल्या जीवनातून जर काढून टाकली, आपल्या जीवनात सगळा भोपळा राहील, काही राहणार नाही. जेवढे म्हणून उपासना मार्ग आहेत त्यांचा जन्म ह्या भरतभूमीतच झाला. सगळे संप्रदाय, सगळे पंथ, सगळे जे जे काय आहे ते इथेच जन्माले. सगळ्या जाती ह्या भूमीत जन्माला आले. आणि एका आईची लेकरं हे एकमेकाचे बंधू असतात. त्यामुळे आपल्यातलं नातं जाग करणारं एकमेव जर आधार असेल तर ती आपली मातृभूमी आहे, ती आपली आई आहे. आणि हिच्यामुळेच आम्ही सगळे एकमेकांना बांधलेलो आहोत. म्हणून ते नमस्ते सरावत्सले मातृभूमे आणि पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते, तुझे कारण देह माझा पडावा. म्हणजे शरीर, मन, बुद्धी, अहंकार, चित्त सगळ्या सकट माझं मातृभूमीसाठी समर्पण व्हावं असं त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि शेवटी आम्ही भारत माता की जय म्हणतो. आपली प्रतिज्ञा घेत असताना देखील शेवटी भारत माता की जय. कशा करता एवढं भारत मातेचं? आमच्यामध्ये सगळे जे गुण जे आहेत ना, मी एकदा गेलो होतो लातूरला. ते मला म्हणाले या या तुमचे पाय आमच्या जमिनीला लागले म्हणाले. हो असं काही बोलू नका म्हटलं. राम आणि कृष्ण इकडे जन्माला आले ना, त्यांना कोण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आमच्या भारत मातेमुळे रामाला आणि कृष्णाने हे सगळे गुण प्राप्त झालेले आहेत. ही भूमीच अशी आहे. त्यामुळे मी संन्यास घेतला तर काय फालतू आहे ते, माझं कारण नाही. केवढे मोठे माणसं येऊन गेली.